नमस्कार, कृषी जग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. आपण बघू शकतात, काल महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पावसाळी क्षेत्र निर्माण झाले होते. यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार पाऊस झाला. हा मान्सून पूर्व सरींचा प्रभाव असल्यामुळे हा पाऊस सर्वत्र पडत नाही. तसंच बघितलं तर हा पावसाचा स्प्रेड रोज वाढत जाणार आहे. मान्सूनने गोवा गाठला आहे. तसेच मान्सून अवघ्या महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे. आपला अंदाज होता की काल मान्सून तळ कोकणात दाखल. आजच्या अंदाजानुसार मान्सून लवकरच तळ कोकण गाठणार आहे. तसेच महाराष्ट्र लवकरच व्यापणार आहे. जीएफएस मॉडेलच्या अंदाजानुसार आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातही पावसाच्या सरी वाढणार आहेत, कारण कोकणात अपेक्षित पावसाचा जोर अजून नाही. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचा जोर वाढलेला असेल. तसेच मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. 8 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाळी क्षेत्र निर्माण होणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूला मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे. कोकणातही चांगल्या प्रकारच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उत्तर महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. आपण बघू शकता, आज दुपारनंतर सोलापूर, लातूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तसेच सायंकाळच्या वेळी हे वातावरण मध्य महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. 7 तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टी तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या अवतीभोवती तसेच अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अकलूज, लातूरच्या काही भागात पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दुपारनंतर हे वातावरण मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे. यात नाशिक, मालेगाव, औरंगाबाद या काही भाग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अकलूज, लातूर आणि नांदेडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. 8 तारखेला सकाळच्या वेळी पश्चिम किनारपट्टीवर पावसाला सुरुवात झालेली असेल, म्हणजे पावसाचा स्प्रेड चालू झालेला असेल. दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद, अहमदनगर आणि पुणे, सातारा, सांगली, अकलूज, सोलापूर, लातूर, नांदेडमध्ये काही पावसाची शक्यता आहे. आपण जर पुढील 10 दिवसाचा अंदाज पाहिला तर कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे. तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अकलूज, लातूरच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पालघरच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, नगरमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात औरंगाबाद तसेच नांदेड, शेगाव, अकोलाच्या काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. आपणास व्हिडिओ मधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.